आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्णकुंजामध्ये पण विचारा। करायचं होतं आत्मचिंतन, केलं पराभवाचं प्रदर्शन। आशिष शेलार यांची राज ठाकरे यांच्यावर टीका। संगमनेरमधील परिवर्तन जनतेने केलं, ईव्हीएमने नाही, राज ठाकरेंच्या विधानाने संगमनेरच्या मतदारांचा अपमान। सुजय विखेंची प्रतिक्रिया। संगमनेरमधील विधानसभा निकालाबाबत बोलताना राज ठाकरेंनी संशय व्यक्त केला होता। राजसाहेबांचं कालचं स्टेटमेंट हे संगमनेरच्या सर्वसामान्य गोरगरीब मतदारांचा अपमान आहे असं माझं स्पष्ट मत आहे। तुम्ही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये जनमानूस जेव्हा पेटून उठतो आपल्या फडणवीस शिंदे दादांचा पक्ष जिंकला कसा, हा सर्वांना प्रश्न। राज ठाकरेंनी त्यांचे प्रश्न घेऊन फडणवीसांना भेटला पाहिजे आणि त्यांच्यातला संवाद लाईव्ह झाला पाहिजे। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। फडणवीसांना घोटाळ्यामधून सीएम पद मिळालं असं राज ठाकरे म्हणतात। राज ठाकरेंनी फडणवीसांचा राजीनामा मागितला पाहिजे, राऊतांची टीका। संजय राऊतांकडून शिवसेना संपवण्याचं पाप, राऊतांनी प्रयागराजच्या संगमावर जाऊन डुबकी मारावी, नरेश मस्के यांची टीका। राऊत यांनी प्रयागराजला जावं आणि शिवसेना संपवण्याचं जे काही त्यांनी पाप केलेलं आहे त्याकरता त्या प्रयागराजच्या संगमावरती त्रिवेणी संगमावरती डुबकी मारावी। आम्हाला मदत नको, न्याय हवाय, नामदेव शास्त्रींच्या विधानावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। दोन्ही शिवसेनेला एकत्र येण्याची गरज, संजय शिरसाटांचं शिंदे ठाकरे गटाबाबत मोठं विधान। शिंदेनी काय करावं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न, कुणाला पक्षप्रवेश द्यायचा याबाबत एक धोरण ठरलंय, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याच्या प्रकरणाची चौकशी होणार, एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। एकनाथ शिंदेना कोण अटक करणार होतं याची एसआयटी चौकशी करणार का? शिंदे फडणवीस यांच्या संदर्भातील एसआयटी चौकशीवर राऊतांची प्रतिक्रिया। सोनिया गांधींनी राष्ट्रपतींवर केलेल्या वक्तव्यानं वादाची ठिणगी, सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा पुअर लेडी असा उल्लेख, राष्ट्रपती भवनाकडून सोनिया गांधींच्या वक्तव्याचा निषेध। सोनिया गांधींनी केलेलं वक्तव्य योग्य नाही, सोनिया गांधींच्या वक्तव्यानं राष्ट्रपती पदाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला, भाजपची जोरदार टीका। माझ्या आईच्या वक्तव्याचा विपर्यास, भाजपने देशाला दरीत ढकललं, त्यावर माफी मागावी, प्रियंका गांधींचं वक्तव्य। राष्ट्रपती पदावर पुअर लेडी बसल्या असतील तर कौतुकास्पद, पुअर लेडी हा शब्द असंसदीय नाही, सोनिया गांधींच्या राष्ट्रपतींवरच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। समरजित खडगेंनी कागलमधील शासकीय जमिनी बळकावल्या, मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप, तर शासकीय जमिनी बळकावताना लाज कशी वाटली नाही, जमिनी परत करा अन्यथा जन आंदोलन उभारू, मुश्रीफांचा इशारा। नितेश राणेंच्या उंचीप्रमाणेच वैचारिक कुवत, नितेश राणेंच्या उद्धव ठाकरेंवरच्या टीकेवर विनायक राऊतांचा पलटवार। ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 1 लाखावर, टीडीएस मधील घर भाड्याची मर्यादा वाढवली, कर न भरलेल्यांना 4 वर्षापर्यंतची मुदत। कॅन्सरवरील 36 जीवनावश्यक औषधांना करामधून 100% सूट, तर 6 दुर्धर आजारांच्या औषधांवरील कस्टम ड्युटी 5% कमी करण्यात आली, अर्थमंत्र्यांची घोषणा। येत्या 5 वर्षांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 75,000 जागांमध्ये वाढ होणार, तर आयआयटीच्या 6,500 जागा वाढवल्या जाणार। प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर सेंटर उघडलं जाणार, तसंच जिल्हा रुग्णालयामध्ये डे केअर सेंटर सुरू केलं जाणार। देशामध्ये 50 नवीन पर्यटन स्थळं तयार करण्यात येतील, तर भगवान गौतम बुद्धांशी संबंधित स्थळांचा विकास करणार, केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा। राज्य सरकारने स्वीकारलेली होम स्टेची योजना केंद्र सरकारने उचलून धरली, पर्यटनासंदर्भात अर्थसंकल्पात झालेल्या निर्णयावर पुढील आठवड्यामध्ये बैठक घेणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती।